तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांनी शेती संदर्भातील काम करण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल असं सांगत 1,30,000ची मागणी केली होती। मात्र शेतकऱ्यांनी ही तक्रार नवी मुंबई लाचलुचपत विभागाला केल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर गोरे यांनी मला फक्त 40,000 द्या अशी मागणी केली। त्यानुसार लाचलुचपत विभागाने पैसे देताना गोरे यांना रंगेहात अटक केली आहे। भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटा वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच मागणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 40,000ची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे। तक्रारदार जयदास कमलाकर गायकर राहणार गिरवले यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागानं लाच देताना पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे याला रंगेहात अटक केली। या प्रकरणामुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय। सध्याच्या काळात कोणतेही काम करायचं असेल तर त्या कामाव्यतिरिक्त जास्तीचे पैसे मागितले जातात। पैसे दिले तरच काम होते। मात्र अशा घटना अनेक कार्यालयातील अधिकारी करत असल्याचं वेळोवेळी उघडकीस येत आहे। अनेक ठिकाणी ऑनलाईन व्यवहार असून देखील काम होण्यासाठी पार्टी किंवा वाढीव रक्कम मागितली जाते, नाहीतर असेच हेलपाटे मारावे लागतात। ऑनलाईन युग असताना देखील भ्रष्टाचार काही थांबायचं नाव घेत नाही। अनेक वेळा तर काम घेऊन आलेल्या व्यक्तीकडे काही खाजगीसह सरकारी अधिकारी देखील पैशांची मागणी करतानाची अनेक प्रकरणे पाहायला मिळतात। असाच एक प्रकार पनवेल तहसील कार्यालयातही समोर आलाय। शेतीच्या कामासंदर्भात आलेल्या व्यक्तीकडे काम करून देतो, मात्र काही अमाऊंट द्यावी लागेल अशी सरळ मागणी करणारे अधिकारी नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलाय।